हिंसाचारानंतर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता। 11 भागात कर्फ्यू आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कायम, तर कर्फ्यूत ही बेकरी उघडी ठेवल्यानं नागरिकांची झुंबड। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा दणका। अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली। प्रशांत कोरटकर अद्याप फरारच। पोलिसांना शरण येणार का याकडे सर्वांचं लक्ष। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी विरोधात पाथरीच्या मुख्याधिकाऱ्यांची तक्रार। दुर्राणींच्या गावगुंडाकडून जीविताला धोका। पाथरी नगर परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारवाईची मागणी। कुलगुरूकडे तक्रार। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज विधानसभा गाजवण्याची शक्यता। शेतकरी कर्जमाफी आणि हमी भावाच्या मुद्द्यावर चर्चा। विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाकडे लक्ष। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। आज मुंबईत करणार आंदोलन। अरबी समुद्रात सोयाबीन फेकण्याचा इशारा। कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल माफ करावे। आमदार चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी। 6 पदरी रस्त्याच्या कामामुळे प्रवाशांचे हाल। मुंबई पालिका आणि मूर्तिकारांची बैठक। मुंबई पालिका मूर्तिकारांना शाडू मूर्तीचीच परवानगी देणार। पालिका प्रशासन मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणार। राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह। नाशिकात पारंपरिक रहाडीची भूमिका। शिर्डीतील साई मंदिरात ही आज साजरी होणार रंगपंचमी। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमधून तब्बल 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या। अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगन यांना यशस्वी लँडिंग।